Hello friends, welcome to my channel Learn English Binglish Marathitun. We have started with language study from the lesson Be Smart from your textbook My English course book. आपण तुमच्या अभ्यासक्रमातील Be Smart ह्या धड्याखालील भाषाभ्यास सुरू केला आहे. Let's continue with the remaining part. आपण उर्वरित भाग पाहूया. Question 4. Classify the following words in their respective columns. पुढील शब्द योग्य स्तंभात लिहा. नाउन म्हणजे नाम, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण, वर्ब म्हणजे क्रियापद, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय, कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय आणि इंटरजेक्शन म्हणजे उद्गारवाचक. Before doing that, let's first understand in brief what each means. ते करण्याआधी आपण वरील शब्दांबद्दल थोडं समजून घेऊया. I have referred to some notes from your 9th standard language studies lesson. मी तुमच्या 9वीच्या पुस्तकातील लँग्वेज स्टडी ह्या धड्यातून काही माहिती घेतली आहे. आपल्या ग्रामर प्लेलिस्ट मधील पहिल्या व्हिडिओमध्ये मी पार्ट्स ऑफ स्पीच बद्दल सांगितलं आहे. त्यातील थोडा भाग इथे पाहू. In English, the main parts of speech are noun, pronoun, adjective, determiner, verb, adverb, preposition, conjunction and interjection. इंग्रजीमध्ये प्रमुख शब्दांच्या जाती आहेत नाउन, नाम, प्रोनाउन, सर्वनाम, ॲडजेक्टिव्ह विशेषण, डिटरमायनर निर्धारक, वर्ब क्रियापद, ॲडवर्ब क्रियाविशेषण, प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय, कंजंक्शन उभयान्वयी अव्यय, इंटरजेक्शन उद्गारवाचक शब्द. 1. Noun. नाम. A noun is a word for a person, place or thing. नाउन हा शब्द व्यक्ती, जागा किंवा वस्तू ह्यासाठी वापरला जातो. The word thing is used to mean anything that we can think of. थिंग हा शब्द प्रत्येक गोष्ट जिचा आपण विचार करू शकतो त्यासाठी वापरला जातो. A thing can be living, such as an animal, birds or plant. थिंगचा वापर सजीव प्राणी, पक्षी किंवा झाडं, वेली, फळं, फळभाज्या इत्यादीसाठी केला जातो. A thing can be non-living object or item such as a desk or a pencil. थिंगचा वापर निर्जीव वस्तू जसं डेस्क और पेन्सिल इत्यादीसाठी सुद्धा केला जातो. A thing can be concrete, that is something physical such as chocolate, milk. Also something we can physically see, touch, feel, hear or smell like movie, painting, fever, song, aroma, etc. थिंग म्हणजे काहीतरी ठोस, भौतिक जे आपण खाऊ पिऊ शकतो जसं चॉकलेट, दूध, तसंच जे वास्तविक दृष्ट्या आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो, जाणवू शकतो, ऐकू शकतो किंवा ज्याचा वास घेऊ शकतो. उदाहरणार्थ सिनेमा, चित्र, ताप, गाणं, सुगंध इत्यादी. A thing can be abstract. That is an idea that we can think about but not physically see, touch, hear or smell, such as happiness, health and peace. थिंग म्हणजे काहीतरी जे आपण पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, ऐकू शकत नाही किंवा ज्याचा वास घेऊ शकत नाही, पण अनुभवू शकतो, जसं आनंद, आरोग्य, शांती. A thing can be any action or activity like walk, jog, exercise, homework. थिंग म्हणजे एखादी क्रिया, जसं काही क्रियांचा क्रियापद म्हणून सुद्धा वापर केला जातो ते आपण खाली पाहणार आहोत, किंवा उपक्रम जसं वॉक, जॉग किंवा कसरत, गृहपाठ. A thing can be any situation or event like death, trouble, drama. थिंग म्हणजे एखादी परिस्थिती किंवा घटना जसं कर्ज, त्रास, नाटक. 2. Adjective.
विशेषण. Adjective is a word that tells us something more about a noun or pronoun. विशेषण हा असा शब्द आहे जो आपल्याला नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती देतो. They usually answer questions that someone might have about the nouns such as what kind, how many and which one. ते सामान्यतः एखादी व्यक्ती नामाबद्दलचे प्रश्न जसे व्हॉट काइंड म्हणजे कोणत्या प्रकारचा, हाऊ मेनी म्हणजे किती आणि विच वन म्हणजे कोणता यांची उत्तरं देताना वापरेल. इट मे टेल अस अबाउट दी शेप, साइज, कलर, क्वालिटी, मटेरियल, ओरिजिन, यूज और अदर फीचर्स ऑफ द नाउन इट डिस्क्राइब्स. ते कदाचित नामाचं वर्णन करताना त्याचा शेप म्हणजे आकार, साईज म्हणजे माप, कलर म्हणजे रंग, क्वालिटी म्हणजे गुणवत्ता, मटेरियल म्हणजे कशाचं बनलं आहे, ओरिजिन म्हणजे मूळ, यूज म्हणजे वापर किंवा अदर फीचर्स म्हणजे इतर वैशिष्ट्य सांगतात. आता प्रत्येकाचं एक्झाम्पल बघूया. शेप. अ राऊंड टेबल म्हणजे गोल मेज. टेबल बद्दल अधिक माहिती राऊंड म्हणजे शेप सांगितलाय. अ स्क्वेअर शीट चौकोनी पान किंवा चौकोनी कापड. साईज. द बिल्डिंग्स वर ह्यूज. इमारती भव्य होत्या म्हणजे इमारतींबद्दल अधिक माहिती सांगितली आहे. ह्यूज म्हणजे साईज झालं. स्मॉल शूज लहान शूज, छोटे म्हणून शूजचं डिस्क्रिप्शन केलंय स्मॉल हा शब्द वापरून. कलर. अ रेड रोज लाल गुलाब. मिल्क इज व्हाईट दूध कसं आहे सफेद, सो दूध सफेद आहे. क्वालिटी. यू आर व्हेरी काइंड तू किंवा तुम्ही दयाळू आहात. तो काइंड हा शब्द इथे आपल्याला अधिक माहिती देतो की तू अधिक म्हणजे तू दयाळू आहेस. अ स्ट्रॉंग मेडिसिन म्हणजे तीव्र क्षमतेचं औषध. औषध हे नाउन आहे आणि स्ट्रॉंग हे ऍडजेक्टिव्ह आहे. मटेरियल. वुडन चेअर्स लाकडी खुर्च्या. खुर्च्या कशाच्या बनल्यात लाकडाच्या. अ सिल्वर स्पून एक चांदीचा चमचा. ओरिजिन. चायनीज फूड चायनीज जेवण. जेवण कोणतं चायनीज, सो चायनीज हे ऍडजेक्टिव्ह झालं. इंडियन बर्ड्स भारतीय पक्षी. यूज. डायनिंग रूम जेवणाची खोली, सो रूम हे नाउन आहे आणि कशा प्रकारची खोली तर जेवायची खोली म्हणून डायनिंग हे ऍडजेक्टिव्ह झालं. ड्रिंकिंग वॉटर पिण्याचं पाणी. मेनी ऍडजेक्टिव्स एंड विथ FUL फॉर एक्झाम्पल युजफुल. LESS लेस एक्झाम्पल केअरलेस. एबल एक्झाम्पल वॉशेबल. वाय एक्झाम्पल सॉल्टी. OUS example famous or joyous. IVE example active or creative. AL practical optical. ISH stylish. IC terrific. बऱ्याच विशेषणांच्या शेवटी आता पाहिलं तसं FUL किंवा LESS, ABLE म्हणजे एबल, नुसता वाय किंवा OUS किंवा IVE किंवा AL किंवा ISH किंवा IC अशी अक्षरं येतात. We can use very before most of the adjectives. Very happy, very colorful, very interesting. बऱ्याच विशेषणांच्या आधी आपण very, VERY हा शब्द वापरू शकतो. Adjectives have comparative and superlative forms. विशेषणांची कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह रूपं असतात. एक्झाम्पल बिग, बिगर इज अ कंपॅरेटिव्ह डिग्री आणि बिगेस्ट हे सुपरलेटिव्ह आहे. 3. ॲडवर्ब क्रियाविशेषण. An adverb is a word that tells us something more about a verb. An adjective, another adverb, a phrase or sentence. क्रियाविशेषण असे शब्द असतात जे आपल्याला क्रियापद, विशेषण, इतर क्रियाविशेषण किंवा एखादं वाक्य याबद्दल अधिक माहिती देतात.
यूज विथ अ वर्ब, क्रियापदाबरोबर वापर. ही रन्स फास्ट, तो जोरात धावतो किंवा पळतो. शी वेंट अवे, ती लांब निघून गेली. द गर्ल सॅंग स्वीटली, ती मुलगी गोड गायली. सडनली द डॉग्स स्टार्टेड बार्किंग, अचानक कुत्रे भुंकू लागले. शी डिड नॉट स्माइल, ती हसली नाही. तर इथे फास्ट, अवे, स्वीटली, सडनली, नॉट हे सर्व ॲडवर्ब आहेत. यूज विथ अन ॲडजेक्टिव्ह, विशेषणाबरोबर वापर. द टी वॉज टू स्वीट, चहा खूप गोड होता. द लायन वॉज व्हेरी स्ट्रॉंग, तो सिंह खूप ताकदवान होता. स्वीट, स्ट्रॉंग हे ॲडजेक्टिव्ह आहेत. टू, व्हेरी हे ॲडवर्ब आहेत. TOO आणि VERY. व्हेरीचा वापर ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा केला जातो. यूज विथ अनदर ॲडवर्ब, इतर क्रियाविशेषणाबरोबर वापर. ही रॅन व्हेरी फास्ट, तो खूप जोरात धावला. यूज विथ अ फ्रेज ऑर सेंटेन्स, एखाद्या वाक्याबरोबर. एक्झाम्पल, लकीली ही रिमेंबर्ड दी आन्सर, सुदैवाने त्याला उत्तर आठवलं. ॲडवर्ब्स गिव्ह अस information about place, time, manner or the way something is done, degree, cause or reason. क्रियाविशेषण आपल्याला जागा, वेळ, एखादी गोष्ट कशा प्रकारे केली जाते, गुण किंवा स्तर, कारण ह्याबद्दल माहिती देतात. प्लेस, फॉर एक्झाम्पल, कम हिअर, इथे ये किंवा या. कम इन म्हणजे आत ये किंवा या. टाइम, फॉर एक्झाम्पल, आय सॉ अ मूवी यस्टरडे, मी काल सिनेमा पाहिला. आय नीड अ पेन नाव, मला आता पेन हवा आहे. मॅनर ऑर द वे समथिंग इज डन, फॉर एक्झाम्पल, रीड अलाउड, मोठ्याने वाच किंवा वाचा. स्टँड स्ट्रेट, सरळ उभा किंवा उभे राहा. रन फास्ट, जोरात पळ किंवा पळा. डिग्री, फॉर एक्झाम्पल, द वॉटर वॉज टू हॉट, पाणी खूपच गरम होतं. कॉज ऑर रिझन, फॉर एक्झाम्पल, शी वॉज टायर्ड अँड देअरफॉर अनेबल टू स्टडी, ती दमली होती म्हणून ती अभ्यास करू शकत नव्हती. द ॲडवर्ब्स आन्सर दी क्वेश्चन्स हाऊ, वेन अँड व्हेअर अन ॲक्शन वॉज परफॉर्म्ड. क्रियाविशेषणं क्रिया कशी, केव्हा आणि कुठे घडली ह्या प्रश्नांची उत्तरे देतात. मेनी ॲडवर्ब्स एंड विथ ली, LY. बऱ्याच ॲडवर्ब्सचा शेवट LY ने होतो. ॲडवर्ब्स टू हॅव कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह फॉर्म्स. क्रियाविशेषणांची सुद्धा कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह रूपं असतात. दे आर युज्ड फॉर कंपेअरिंग द वे समथिंग इज डन, द वे समथिंग हॅपन्स एटसेट्रा. त्यांचा वापर एखादी गोष्ट कशा प्रकारे केली जाते किंवा घडते त्याची तुलना करण्यासाठी केला जातो. एक्झाम्पल्स, हू विल रन दी फास्टेस्ट, कोण जास्तीत जास्त जोरात धावेल. वॉक मोर ग्रेसफुली, अधिक डौलदारपणे चाल किंवा चाला. 4. वर्ब, अ वर्ड और ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट शो ॲक्शन. क्रियापद असा शब्द किंवा शब्दसमूह आहे जो क्रिया दर्शवतो. व्हॉट पीपल ऑर थिंग्स डू अँड व्हॉट हॅपन्स टू देम, लाईक राईट, फॉल, फ्लोट. लोक किंवा इतर गोष्टी काय करतात आणि त्यांच्याबरोबर काय घडतं, जसं लिहितात, पडतात, तरंगतात. अ वर्ब मे ऑल्सो डिस्क्राईब अ हॅपनिंग. क्रियापद एखाद्या घटनेचं सुद्धा वर्णन करतात. फॉर एक्झाम्पल, इट रेन्ड, पाऊस पडला. इट बिकेम डार्क, अंधार झाला. ऑर अ स्टेट किंवा स्थिती म्हणजे एक्झाम्पल आहे, शी वॉज अनहॅपी, ती दुःखी होती. 5. प्रोनाउन, अ वर्ड दॅट इज युज्ड इन्स्टेड ऑफ अ नाउन. सर्वनाम असा शब्द आहे जो नामाऐवजी वापरला जातो.
The pronouns in English are I, we, you, he, she, it, they and their forms like my, mine, me. इंग्रजीमध्ये I, we, you, he, she, it, they आणि त्यांची रूपं जशी माय, माइन, मी ही सर्व सर्वनामं आहेत. आपल्या ग्रामर प्लेलिस्टमध्ये मी काही व्हिडिओ प्रोनाउन्स विषयी टाकले आहेत. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या लिंक्स देत आहे, नक्की ऐका. 6. प्रिपोजिशन. अ वर्ड or group of words used before a noun or pronoun to show place, time, position, etc. शब्दयोगी अव्यय असा शब्द किंवा शब्दसमूह आहे जो नाम किंवा सर्वनामा आधी जागा, वेळ, स्थिती इत्यादी दर्शवतो. एक्झाम्पल्स: इन दी पार्क म्हणजे बागेत, ऑन दी टेबल म्हणजे मेजावर, टेबलवर, ॲट होम घरी, फ्रॉम मंडे टू फ्रायडे सोमवार ते शुक्रवार, आफ्टर 5 PM संध्याकाळच्या 5 नंतर, इन फ्रंट ऑफ दी स्कूल शाळेसमोर इत्यादी. 7. कंजंक्शन. A word that joins words, phrases or sentences. उभयान्वयी अव्यय असा शब्द आहे जो शब्द, वाक्य यांना जोडतो. एक्झाम्पल्स: and, or, but, because, if, etc. उदाहरणार्थ and म्हणजे आणि, or म्हणजे किंवा, but म्हणजे परंतु, because म्हणजे कारण, if म्हणजे जर इत्यादी. 8. इंटरजेक्शन. A word or phrase that is used to express surprise, pain, pleasure, etc. उद्गारवाचक असा शब्द किंवा वाक्य जे आश्चर्य, वेदना, आनंद इत्यादी व्यक्त करण्यासाठी केला जातो. फॉर एक्झाम्पल: ओ, हुर्रे और वाव. उदाहरणार्थ OOH आणि एक्सक्लेमेशन मार्क, हुर्रे HURRAY किंवा WOW वाव. लेट्स नाव लुक ॲट दी वर्ड्स फ्रॉम युअर एक्सरसाइज. आता आपण तुमच्या धड्याखालील शब्द पाहूया. टॅकल, ट्रम्पेट, डायरेक्टली, एक्झिक्यूट, अग्रेसिव्ह, नॅचरल, ॲब्सेन्स, एक्झॅक्टली, अचीव, क्लिअरली, इमॅजिनेशन, प्रिसाइसली, क्रिएट, इम्पॉर्टंट, एक्सपर्ट, स्पेसिफिक, ऑफ, if, and, o, from, we, but, it. तर आता आपण ह्याचं सांगितल्यावरती आपल्या एक्सरसाइजमध्ये तसं ते प्रत्येक स्तंभात लिहायचे. सो ट्रम्पेट, ॲब्सेन्स, इमॅजिनेशन आर नाउन्स. एक्सपर्ट कॅन बी युज्ड ॲज अ नाउन ऑर ॲन ॲडजेक्टिव्ह. we, it आर प्रोनाउन्स. aggressive, natural, important, specific are adjectives. Directly, clearly, precisely, exactly end with ly, which means they are adverbs. Tackle, execute, achieve, create are verbs. Of, from are prepositions. And, if, but are conjunctions. And O is an interjection. Question 5. Changing word class. शब्दांचं बदलतं रूप. Sometimes the word class of a word changes without adding any prefix or suffix. काही वेळा शब्दांचं रूप त्यांच्या आधी किंवा नंतर काही प्रत्यय न लावून सुद्धा बदलतं. फॉर एक्झाम्पल, रन इज युज्ड ॲज अ वर्ब. उदाहरणार्थ रन हे क्रियापद म्हणून वापरतात. सो वर्ब इज इट्स वर्ड क्लास इन आय कॅन रन फास्टर दॅन हिम. मी त्याच्यापेक्षा जास्त जोरात धावू शकतो. ह्या वाक्यात रनचा वर्ड क्लास वर्ब आहे, म्हणजे त्याचा वापर क्रियापद म्हणून केला आहे. बट वेन रन इज युज्ड ॲज अ नाउन इट्स वर्ड क्लास चेंजेस. पण जेव्हा रनचा वापर नाम म्हणून केला जातो तेव्हा त्याचा वर्ड क्लास बदलतो. फॉर एक्झाम्पल, इंडिया हॅज टू स्कोर 10 more runs to win the match.
उदाहरणार्थ भारताला सामना जिंकण्यासाठी 10 धावा मिळवणं आवश्यक आहे. सो इथे रन्स म्हणजे नाऊन म्हणून त्याचा वापर केलेला आहे. दिस इज कॉल्ड अ चेंज ऑफ वर्ड क्लास. याला शब्दांचं बदलतं रूप म्हणतात. लुक ॲट दी फॉलोइंग एक्झाम्पल्स. पुढील उदाहरणं पहा. चेंज ऑफ वर्ड क्लास फ्रॉम वर्ब टू नाऊन. शब्दांचं बदलतं रूप क्रियापद ते नाम. आय डाऊट इफ आय कॅन राईट ॲज फास्ट ॲज यू कॅन. वर्ब. डाऊट म्हणजे शंका वाटणे हे क्रियापद आहे. मला शंका वाटते की मी तुझ्या एवढा पटापट लिहू शकेन. आय हॅव अ डाऊट अबाउट दिस टॉपिक. नाऊन. अ डाऊट म्हणजे एक शंका. हे नाम आहे. मला ह्या विषयाबद्दल एक शंका आहे. चेंज ऑफ वर्ड क्लास फ्रॉम नाऊन टू वर्ब. शब्दाचं बदलतं रूप नाम ते क्रियापद. रिमूव्ह दी पोटॅटो पील्स. नाऊन. पील्स PEELS पील्स म्हणजे सालं. हे नाम आहे. बटाट्याची सालं काढ किंवा काढा. पील द पोटॅटो. वर्ब. इथे पील PEEL पील म्हणजे सोलणे. हे क्रियापद आहे. त्याचा अर्थ बटाटा सोल. शी वर्क्स ॲज अ नर्स. नाऊन. अ नर्स हे नाम आहे. ती परिचारिका म्हणून काम करते. You have to nurse a patient till he or she recovers. That is, it is used as a verb. Nurse म्हणजे आजारी व्यक्तीची सेवा किंवा शुश्रूषा करणे हे क्रियापद आहे. आजारी व्यक्ती पूर्ण बरी होईपर्यंत तुला किंवा तुम्हाला तिची किंवा त्याची सेवा शुश्रूषा करायला हवी. सिमिलरली लाफ, वॉक, कॅच, थ्रो, टर्न. तसंच लाफ, वॉक, कॅच, थ्रो, टर्न ह्यांचा दोन्ही नाऊन आणि वर्ब म्हणून वापर होतो. मी त्यांची काही वाक्य बनवली आहेत. नाऊन क्लास. लाफचा आहे आय हर्ड अ लाऊड लाफ. मी जोरात हसण्याचा आवाज ऐकला. आणि आता लाफ ॲज अ वर्ब क्लास वापरायचं असेल तर वाक्य होईल शी लाफ्स अ लॉट. ती खूप हसते. दुसरा शब्द आहे वॉक. नाऊन क्लास. दे वेंट फॉर अ वॉक. ते चालायला गेले. आणि वर्ब क्लास आहे आय वॉक एव्हरी डे फॉर 30 मिनिट्स. मी रोज 30 मिनिटं चालते. कॅच. नाऊन क्लास आहे दॅट वॉज अ लवली कॅच. ती छान झेल होती. आणि वर्ब क्लास आहे कॅच द बॉल. चेंडू पकड. थ्रो. वॉटर थ्रो हे नाऊन क्लास आहे. काय मस्त फेक आहे. आणि वर्ब क्लास थ्रो द बॉल. चेंडू फेक. टर्न. नाऊन क्लास इट्स युअर टर्न टू डू कुकिंग. स्वयंपाक बनवण्याची तुझी पाळी आहे. आणि वर्ब क्लास टर्न लेफ्ट ॲट द सिग्नल. सिग्नलला डावीकडे वळा. So we have completed quite a bit in this lesson. I hope this helps all with regards to English grammar. Thanks for listening. Continue studying regularly. See you with some new videos soon. Bye bye.